पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। माझे नाव शेख कलीमुद्दीन हबीबुद्दीन, राहणार करणखेडा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी मौजे नागापूर म्हणजे माझ्या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर नागापूर आहे। मौजे नागापूर, तालुका कन्नड या ठिकाणच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करावी याबाबत मी वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ लोकांकडे तक्रार केलेली आहे। जिल्हाधिकारी साहेब असतील, सीओ साहेब असतील, बीडीओ साहेब असतील, यांच्याकडे तक्रार केलेली आहे। ग्रामपंचायत अंतर्गत मध्ये झालेल्या कामामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सरपंच, ग्रामसेवक, काही ग्रामपंचायत सदस्य व शाखा अभियंता यांनी संगमत करून 2021 ते 2026 पर्यंत शासनाचा जो 15 वित्त आयोगाचा निधी असेल किंवा दलित वस्तीची निधी असेल किंवा अल्पसंख्याकांचा निधी असेल, यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सरपंच, काही ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शाखा अभियंता यांनी संगमत करून हा भ्रष्टाचार केलेला आहे। ह्या पूर्ण कामामध्ये 15 वित्त आयोगाची निधी असेल, दलित वस्तीची निधी असेल, अल्पसंख्याकांची निधी असेल, यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सरपंच, ग्रामसेवक व काही मोजके सदस्य यांनी शाखा अभियंता कुलकर्णी यांना हाताशी धरून फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे। आणि याबाबत मी पंचायत समिती बीडीओ कन्नड, सीओ छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना सुद्धा एक लेखी तक्रार दिलेली आहे। आता सध्या नागापूरमध्ये एक दलित वस्तीमधून कादरवाडीमध्ये जे काम होतंय, कादरवाडीमध्ये सिमेंट रोडचे, त्या सिमेंट रोडमध्ये मी तक्रारमध्ये नमूद केलं होतं की त्यांनी जो सोलिंगचा दगड आणलेला आहे त्या ठिकाणी, तो विहिरीचा दगड आहे आणि कच्चा दगड आहे अशी तक्रारमध्ये नमूद केली असताना सुद्धा त्यांनी तो कच्चा दगड सोलिंग म्हणून त्या ठिकाणी सिमेंट रोडवरती वापरलेला आहे, सिमेंट रोडवरती वापरलेला आहे। आणि थातूरमोतूर त्यांनी ते पंगवून त्यावर त्यांनी काम केलेले आहे। वास्तविक पाहता ती सोलिंगची थिंकिंग, सोलिंगची जी थिकनेस, सोलिंगची जी थिकनेस आहे ती 6 इंच पाहिजे। सोलिंगची थिकनेस 6 इंच पाहिजे, तसे सोलिंगची थिकनेस 6 इंच सुद्धा नाही। तसेच कॉन्क्रीट 6 इंच पाहिजे, त्यावर कॉन्क्रीट सुद्धा 6 इंच नाही। त्यावर रोलरनं दबाई करायला पाहिजे होते, तसे सुद्धा त्या ठिकाणी झालेले नाही। दुसरी बाब की जो सिमेंट रोड केला त्यांनी 3 दिवसापूर्वी सिमेंट रोड केलेला आहे, त्या ठिकाणी सिमेंट रोड केला, त्या ठिकाणी त्यांनी त्या सिमेंट रोडची पाणीसाठी आळे करायला पाहिजे होते, त्या आळ्यामध्ये पाणीचा साठोबा करायला पाहिजे, नंतर त्या सिमेंट रोड त्या पाण्याचा मारा करून पाणी टाकायला पाहिजे। त्या सिमेंट रोडवर कुठेच पाणीसाठी आळा केलेला नाही, कुठेच नाही आळा। पाण्याचा आळा करणे हे बंधनकारक आहे। पाण्याचा आळा करून नंतर पाणी टाकणे सिमेंट रोडवरती हे बंधनकारक असताना सुद्धा आज सुद्धा त्या ठिकाणी आळा नाही, पाणी कुठेच। याबाबत मी संबंधित शाखा अभियंता यांना कालच फोन लावला, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। ग्रामसेवक यांना फोन लावला, त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली। तो सोलिंग कोणत्या प्रकारची हे बघा, दाखव रे, हे बघा, ही सोलिंग अशी म्हणजे फार कमी प्रमाणामध्ये ती सोलिंग टाकलेली आहे, एकदम कमी प्रमाणामध्ये। बताओ, दाखव ती सोलिंग, दाखव, एकदम कमी प्रमाणात, तुटक काही ठिकाणी आहे आणि काही ठिकाणी नाही, एकदम तुटक
बताओ सब सोलिंग एकदम तुटक 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 ती सोलिंग टाकलेली आहे. ही सोलिंग आणि त्या सिमेंट रोडवरती कुठे जाळा नाही. सिमेंट रोड दाखव, पूर्ण शूटिंग दाखवली. या सिमेंट रोडची पूर्ण व्हिडिओ शूटिंग केलेली आहे टोटल. या ठिकाणी दाखवती, या ठिकाणी कुठेच पाण्यासाठी आळा केलेला नाही. पाण्याचा आळा करणे बंधनकारक असताना सुद्धा कुठेच या ठिकाणी पाण्याचा आळा नाही. आळा करून पाणी टाकणे, कुठेच आळा नाही पाण्याचा. बघून घ्या, कुठेच आळा नाही. कुठेच आळा नाही यामध्ये. सरपंच, ग्रामसेवक, शाखा अभियंता, काही मोजके ग्रामपंचायत सदस्य ते संगमत करून फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. बताया. दुसरं, अल्पसंख्याकांच्या निधीमधून एक 10 लाख रुपये आलेले होते. यामध्ये हे प्रमा आहे. प्रमा अल्पसंख्याकांचा प्रमा आहे. प्रमा प्रशासकीय मान्यताचे पत्र आहे. यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जावेद यांच्या घरापासून ते अल्ताफ यांच्या घरापर्यंत हा 10 लाखाचा अल्पसंख्याकांचं काम आहे. 10 लाखाचं यामध्ये स्पष्ट आहे. जावेद यांच्या घरापासून ते अल्ताफ यांच्या घरापर्यंत त्या ठिकाणी एक खडकूचं सुद्धा काम झालेलं नाही. हे काम या ग्रामपंचायतने सरपंच, ग्रामसेवक व काही सदस्य यांनी दुसऱ्या ठिकाणी ते स्थलांतर केलं आणि दुसऱ्या ठिकाणी ते काम वर्ग करून काम केले, जे कायद्यानं करू शकत नाही. यांनी कायदा धाब्यावर ठेवून संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, शाखा अभियंता, काही ग्रामपंचायत सदस्य यांनी कायदा धाब्यावर ठेवून, कचरा पेटीत ठेवून यांनी हे काम या ठिकाणून स्थलांतर करून दुसऱ्या ठिकाणी. या प्रमामध्ये हे बघा, या ठिकाणी स्पष्ट आहे की नागापूर जावेद यांच्या घरापासून ते अल्ताफ यांच्या घरापर्यंत, जावेद यांच्या घरापासून ते अल्ताफ यांच्या घरापर्यंत हा 10 लाखाचा निधी आहे. यामध्ये शाखा अभियंताला दिसत नाही, ग्रामसेवकाला दिसत नाही, सर्वांना दिसतं, परंतु फार मोठ्या प्रमाणावर हे संगमत करून शाखा अभियंता, कुलकर्णी, ग्रामसेवक, सरपंच आणि काही मोजके सदस्य ते संगमत करून फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार. याबाबत मी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा परिषदमध्ये कार्यकारी अभियंता बांधकाम यांच्याकडे व पंचायत समितीचे बीडीओ यांच्याकडे मी लेखी तक्रार दिलेली. ही त्या तक्रारची पोच आहे. सर्वांचे याच्यामध्ये मला रिसिव्ड म्हणून मिळालेली. यामध्ये जिल्हाधिकारी, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व पंचायत समिती कन्नड बीडीओ यांना सुद्धा मी यांची पोच या ठिकाणी. इतके असून सुद्धा कोणीही त्याच्यावर कारवाई करत नाही. तरी आपल्या माध्यमातून आपल्याला मी माझी विनंती की ही बातमी सर्वत्र पाठवावी आणि शाखा अभियंता असेल, ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, यांनी जो केलेला भ्रष्टाचार आहे त्याला ओपन करा. आणि सध्या जे कादरवाडीमध्ये जे काम झालेलं आहे, आता 1 दिवसामध्ये सिमेंट रोडचे काम केले, सिमेंट रोडचे, याचे माझी विनंती कुलकर्णी साहेबांना, शाखा अभियंत्यांना, त्यांनी ते बिल रेकॉर्ड करू नये. असे झाल्यास मी याबाबत शासनाने काही याच्यावर ठोस पावले उचलले नाही तरी मी माननीय न्यायालयात, माझ्याकडे सर्व पोच आहे, तिसरी पोच आहे माझ्याकडे, तिसरी पोच आहे. ही सर्व पोच घेऊन मी माननीय न्यायालयात इतक्या लोकांविरुद्ध शाखा अभियंता आणि ग्रामपंचायत यांना मी रिसीव्ह पार्टी करून ही केस मी टाकणार आहे.
शासनाचा पैसा कोणाच्याही खिशात जाता कामा नये. हे जे चिल्लर पिल्लर नागापूरचे आहे, काही ग्रामपंचायत सदस्य आहे, ज्यांच्या भरोश्यावर हे इतका मोठा उद्योग करतात, भ्रष्टाचार करतात, ते स्वतः भ्रष्टाचारी आहे. याचे त्यांचे हे कार्यकर्ते चिल्ले पिल्ले त्या नेत्याच्या भरोश्यावर, तो स्वतः भ्रष्टाचारी जेलमध्ये जाऊन आलेला आहे, जेल भोगलेली त्यानं. त्याच्या भरोश्यावर हे चिल्लू पिल्लू हे उड्या मारतात आणि भ्रष्टाचार करतात, दबाव टाकतात ग्रामसेवकावर, शाखा अभियंत्यावर. माझ्या हिशोबानं त्यांनी दबाव टाकून काम केलं असावं. परंतु हे प्रमा शेख जावेदच्या घरापासून ते अल्ताफच्या घरापर्यंत असं 10 लाखाचं अल्पसंख्याक निधीमधून आहे. याची सुद्धा शासनाने चौकशी करायला पाहिजे. आणि हे जे कादरवाडीमध्ये सध्या 3च दिवस झालेले आहे, त्याला कोणी अधिकारी त्या ठिकाणी गेला तरी आज मी ते पाण्याच्या आले नाही. आणि 6 इंच सोलिंग पाहिजे, 6 इंच वर कॉन्क्रीट पाहिजे, तसे नाही. आणि तसे नसताना कुलकर्णी साहेबांनी ते बिल रेकॉर्ड करू नाही. मी त्यांना फोन सुद्धा केलेला आहे की तुम्ही कृपया बिल रेकॉर्ड करून माझ्याकडे ती जे फोनवर बोलले त्याची रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आहे. माझ्याकडे त्याचा पुरावा आहे की मी त्याच्या कुलकर्णी साहेबांबरोबर बोललो, शाखा अभियंत्याबरोबर, की कृपया आपण त्यांचे बिल रेकॉर्ड करू नये, कारण चुकीच्या मार्गाने त्यांच्या खिशात पैसा तुम्ही टाकू नये अशी माझी विनंती आहे कुलकर्णी साहेबाला. ते मी त्यांना फोनवर बोललो, माझ्याकडे त्याची रेकॉर्डिंग सुद्धा आहे. तरी हे बिल सुद्धा पंचायत समिती, गटविकास अधिकारी, बीडीओ, शाखा अभियंता कन्नड, कुलकर्णी साहेब, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम, छत्रपती संभाजीनगर यांनी ते बिल रेकॉर्ड करू नये. आणि आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की शासनाच्या कानावर ही गोष्ट जायलाच पाहिजे. आणि हे भ्रष्टाचार, तरी माझी एक विनंती आहे, माझी एक नम्रतेची विनंती आहे, पंचायत समिती, गटविकास अधिकारी, शाखा अभियंता कन्नड, छत्रपती संभाजीनगर कार्यकारी अभियंता यांना व सीओ यांना की यांनी वरिष्ठ पातळीवर याबाबत चौकशी करून संबंधितास कारवाई करावी. माझी कळकळीची विनंती आहे, गटविकास अधिकारी, शाखा अभियंता, कार्यकारी अभियंता व सीओ साहेब यांना माझी कळकळीची विनंती की याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी व संबंधित लोकांवर तात्काळ कारवाई करावी. ही माझी सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती की तात्काळ चौकशी करून यांच्यावर कारवाई करावी. जय महाराष्ट्र.